नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काय गावाचं नाव? हा, मालदोली गावात तुमचं स्वागत करतो. हे मगरींचं गाव आहे. जिकडे पाहाव्या तिकडे मगर तुम्हाला सहजपणे दिसतील. आणि थोड्या नाही, 100 मगरी आहे तिथे. ही वाशिष्ठी नदी आहे आणि हे कांदळवन जे या आपल्या इथल्या पर्यावरणातलं एक महत्त्वाचं परिचलन संस्था आहे. तर त्या कांदळवनाच्या आजूबाजूला जेव्हा आहोटी असते, आता पौर्णिमेची आहोटी आहे, काय दृश्य आहे. सुंदर असा आपला हा कोकण, तिथला हा निसर्ग आणि त्या निसर्गामध्ये एवढ्या मोठ्या मगरी आणि संख्येनं खूपच मोठ्या, कुठली 10 फुटाची आहे, कुठली 15 फुटाची आहे. आज मी मगरीच्या गावात माझे सहकारी आहेत, या त्यांच्यासह आणि काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याबरोबर मी या मगरीच्या सफरीला निघणार आहे. या गावाचं नाव मगरीचं गाव मालदोली. पण असं कधीपासून मगरी इथे खूप दिसायला लागल्या? म्हणजे अनेक वर्षांपासून तसं पाहायला गेलं तर इथे मगरी दिसत असतात आणि लोकांना म्हणजे या आता ते त्याचं मार्केटिंग झाल्यानंतर म्हणजे अनेकांना समजल्यानंतर अनेक जण इथे यायला देखील लागलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून इथले जे संसारे आहेत ते विशेषतः त्यांना ही मगरींची सफर घडवत असतात, मगरींचं दर्शन घडवत असतात. कुठे संसारे साहेब, या. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्याकडे. तुम्ही काय लोकांना मगरी दाखवता? हा मगरी दाखवतो. कधीपासून? झाले 6-7 वर्ष जास्त झाले. पण गेल्या 6-7 वर्षाची संख्या वाढते हा वाढते आहे. टुरिस्टची पण संख्या वाढते 6-7 वर्षात आणि मगरींची पण. मगरींची पण. साधारण किती मगरी? साधारण मगरी 100च्या आसपास असतील. काय सांगता? हा 100च्या आसपास. तर दिसल्या तर 15-20 फुटाची, एक 20 फुटाची, 15 फुटाची, कधी छोट्या. त्या अशा चिखलावरती पडलेल्या असतात, पडलेल्या शेकत पडलेल्या असतात. बरं. हा सकाळच्या वेळेला वगैरे असं नाही, ते भरती ओटीवर डिपेंड असतं. ज्या वेळी पाणी खाली असेल ते चिखलावरती झोपलेले असतात. तुम्हाला पाहायचं असेल तर आहोटीच्या वेळेला ओटीच्याच वेळी आहे. भरतीच्या वेळेला येऊन काय उपयोग नाही. नाही काही दिसणार नाही. बरं. पाणी जेवढं खाली असेल तेवढे मगरमच्छ बघायला मजा येते. ओके. साधारणपणे पहिल्यांदा मगर केव्हा दिसली? साधारण साधं मगरीचं वास्तव्य होतं पण ते कोणी हायलाईट केलं नव्हतं. मग त्याचा आम्ही पुढाकार घेऊन ते आम्ही मगर सफारी म्हणून चालू करूया. बढिया. मग ते आम्ही चालू केलं. त्याला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळत गेला. त्यानंतर ते आम्ही हळूहळू सगळं वाढवत गेलो. वा. बरं, आम्ही कधीही कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन करत नाही. हे पण त्यांच्या टुरिझमचं प्रमोशन नाही. ती खाजगी आस्थापना आहे. तुम्हाला ज्यांच्याकडनं कुठून लाभ घ्यायचा तिथून घ्या. मगर बघायला या. मगर राहते कशी? मगर राहते ती पाण्यातच राहते किंवा ती असे वरती, जर त्यांचं ते प्रजनन टायमिंग असतो तेव्हा ती वरती राहते आणि इतर वेळेला ती पाण्यातच असते. आणि अजूनपर्यंत ती कुणाला प्राण्यानं किंवा मनुष्याने अजूनपर्यंत केलेली नाहीये. त्याला मासे, त्यांचं खाद्य आहे ते पाण्यात त्याला भरपूर मिळालेलं. मासे. आणि त्यांचा प्रजननाचा काळ? त्यांचा प्रजननचा काळ पावसाळ्याच्या टायमात, जून-जुलैच्या दरम्यान. जून-जुलैच्या दरम्यान प्रजनन होतं. एक मगर किती पिलं देते? आता ते अंडी, कोल्हे अंडे ठेवली तर ते अंडी होतात, नाहीतर मग ते कोल्हे अंडे खाऊनच जातात. ह्यालाच परिचलन संस्था म्हणतात. हे बघा, हे कांदळवन नाही, हे कांदळवन हे ह्या परिचलन संस्थेतला महत्त्वाचा घटक आहे. इथे असंख्य प्रकारचे पक्षी, ते जे बुड आहे त्या बुडाच्या भोवती तुम्हाला खेकडे, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे या कांदळवनामध्ये एक असं झाड आहे. त्या झाडाच्या बुडाला तुम्हाला त्याच्या मुळ्या वर आलेल्या दिसतील, कारण ते झाड वर श्वास घेतं. आणि जर समुद्राचा खारटपणा वाढला तर त्या झाडाची पानं त्याच्या मागच्या बाजूला मिठासारखं काय रासायनिक द्रव्य तयार करतील. हे संकेत आहेत की ह्या समुद्राचा खारटपणा वाढला आहे. जसं ॲमेझॉनचं जंगल तसं महाराष्ट्रासाठी महत्त्व आहे ह्या कांदळवनाचं. आपण त्याच्याकडे किती पाहतो. मला ह्या मगरीच्या निमित्ताने तुम्ही पर्यटनाला तर जरूर या, आलंच पाहिजे. महाराष्ट्र बघितला पाहिजे. संसाराकडे या, आणखी कुठे जायचं आहे तिथे जा. पण हे सगळं समजून घेत असताना निसर्ग का महत्त्वाचा आहे, तिथल्या परिचलन संस्थेतले मासे का महत्त्वाचे आहेत, मगर का महत्त्वाचे, ते समजून घ्या. किती प्रकारचे मासे आहेत इथे? मासे भरपूर प्रकारचे आहेत, पण ते लोकल असं सुरमई वगैरे नाही, पण ते तांबोशी, कोमटा, रावस, चिलापिया वगैरे नाही? तिलापिया वगैरे नाही ना? नाही. रावस वगैरे. कधी मगर मेल्याचं बघितलं का? मगर मेल्याचं नाही. असं आता कसं इंडस्ट्रियल एरिया झालंय त्यामुळे कधी पाणी सोडलं तर एखादी दुसरी कधी मेलेली घाणच दिसते. घाणच आहे. हे बघा, हे मला वाईट वाटतं. पण ठीक आहे, आज महत्त्वाचा भाग आहे. इतकं काळंभोर पाणी वाशिष्ठीचं बघणं हेच आपल्यासाठी म्हणजे हृदयाला यातना, मनाला यातना देणार आहे हो हे. सो राकेश, मला सांगा की ह्या भागात हे टुरिझम किंवा हे मालदोई गाव
एक तर चिपळूणपासून किती दूर आहे आणि लोक कसे येऊ शकतात? चिपळूणपासून जवळपास हे 27 ते 28 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि यायचं असेल तर गुहागर, चिपळूण गुहागर मार्गे आहे आणि त्या मार्गात एक करंबवणी फाटा म्हणून जे आहे तिथून आतमध्ये यावं लागतं, जवळपास 20 किलोमीटर. पण सर आपण जर पाहायला गेलो तर अनेक पर्यटकांना कोकण म्हटलं की समुद्रकिनारे दिसतात, पण इथल्या कोकणातल्या खाड्यांचं जे सौंदर्य आहे ते देखील पाहण्यासारखं महत्त्वाचं आहे. म्हणजे कांदळवन असेल किंवा वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती असतील त्या इथे पाहायला मिळतात. म्हणजे त्यामुळे आता अनेकांचा कल जो आहे तो सध्या खाड्यांचं सौंदर्य देखील पाहण्याकडे वाढलेलं आहे. आणि हे मालदोली गाव जे आहे, जे संसारे आपल्याला सांगतात, गेल्या 7 ते 8 वर्षांपासून इथे पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. कारण अनेकांना आता याची माहिती होऊ लागल्यानंतर अनेक पर्यटक जे आहेत ते इथे येत आहेत आणि गेल्या काही वर्षातली ही संख्या जी आहे ती वाढलेली आपण पाहतोय. आणि इथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था देखील इथे संसारे करत असतात. आणि एकाच वेळी म्हणजे ही वाशिष्ठी खाडी जो गोळकोटपासून जर आपण सुरुवात केली तर गोळकोटपासून ते अगदी खाली परचुरीपर्यंत ह्या मगरी आपल्याला दिसत असतात. आणि विशेषतः हा जो मालदोली भाग आहे इथे सर्वाधिक मगरी दिसत असतात. म्हणजे जवळपास एका वेळेला जवळपास 40 ते 50 सुद्धा कधी कधी दिसतात. काही वेळा पण या मगरी दिसण्यासाठी पूर्णतः ओहोटी असलेली, म्हणजे पाणी खाली झालेलं असलं पाहिजे. त्यावेळी त्या किनाऱ्यावर म्हणजे चिखलाचा किंवा रेतीचा भाग जो आहे त्या ठिकाणी येतात आणि नंतर पुन्हा एकदा त्या पाण्यात जातात. पण इथे एवढ्या संख्येनं मगरी दिसायचं काय कारण? इथे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे इथे त्यांना जे लागणारं वातावरण जे आहे ते इथलं पोषक आहे. म्हणजे जरी प्रदूषण असलं तरी सुद्धा वातावरण त्यांच्यासाठी चांगलं आहे. किंवा शिकार म्हणजे मृत होण्याचं प्रमाण जे आहे ते देखील इथे नाही आहे. त्यामुळे इथे सर्वाधिक मगरी दिसण्याचं जे प्रमाण आहे ते अधिक आहे सर. सो सर्वाधिक मगरींचं गाव महाराष्ट्रातले. आणि उत्तम, तुमचं पूर्ण नाव सांगा मला. उत्तमला जरा माईक देऊ आपण. आता उत्तम आपल्याला सगळी माहिती देणार आहे. या इकडे माझ्याकडे. आणि आम्ही नेहमी जे पर्यटकांनी सुरक्षा बाळगायला हवी ते सगळं केलेलं आहे. मी आणि राकेश त्यांना नेऊन लावा. मी आणि राकेश दोघांनी पण जे प्रोटेक्शन आहे ते ठेवलेलं आहे. मला तुम्हाला दाखवायचं आहे मगरीचं गाव मालदोई आणि त्याबरोबर हा उत्तम असा निसर्ग. उत्तम बरोबर उत्तम निसर्ग बघू आपण आता. चला. समोर 2 मगरी आहेत बघा. तुमच्या कॅमेऱ्यात तुम्हाला ते पकडता आले तर. पण ह्या मगरीचा जो इथला इतिहास आहे ना, ज्याला आपण मगर किंवा सुसर म्हणतो, ही क्रोकोडाईल गणातली सरीप असलं म्हणजे सर्पासारख्याच प्रकारातला तो प्राणी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात ते आढळतात. भारतात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश वगळता इतरत्र सगळीकडे दिसतात. या मगरीचं जे बघा ना, हे छान अशा पहुडलेल्या मगरी आहेत इथे. त्या तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. 2च आहेत. ते बघा समोर त्या तो जो काळ आहे समोरचा तिथे त्या आता त्या हे बघा, ही जर दृश्य तुम्हाला दिसत असतील कारण समोर पुन्हा सूर्य आहे. आणि ह्या मगरीची त्वचा अस्थि पट्ट्यांनी झाकलेली असते. नासिका छिद्र 2 भागात विभागलेली असतात. गंधग्रंथीमुळं त्या जोडीदार शोधतात. मादी 20 ते 70 कठीण कवच अंडी घालते. घरटे पाल्या पोचळ्याचं किंवा खड्ड्यात बांधते. थंड हंगामात प्रजनन करते. पावसाळ्यापूर्वी अंडी उगवतात. लांबी 3 ते 6 मीटर असते. पाठीवर कांगर असतो. आणि या भागामध्ये त्या आढळण्याचं मुख्य कारण असं आहे की या वाशिष्ठी नदीमध्ये साधारणतः 20-25 वर्षापूर्वी अचानकच मगरींची संख्या वाढली. कारण त्याला प्रजननासाठी अनुकूल असा काळ आहे. समोर तिथे त्या मगरी आहेत. जर त्या तुम्हाला दिसत असतील, त्या दिसल्या, तुमच्या लक्षात येईल की त्या अशा शांत पहुडलेल्या आहेत. आणि इथे 100पेक्षा अधिकच्या ह्या ज्या मगरी आहेत, हे जे सुसरचे जीवाश्म आहेत ते शिवालिक आणि नर्मदा खोऱ्यात प्लायसीन काळात सुद्धा सापडलेत. उत्तर भारतामध्ये त्या विकसित झाल्या. तोंड जो आकार आहे तो व्ही सारखा इंग्रजी आहे. रुंद चपटा आहे. ससुरीची लांबी म्हणजे मगरीची लांबी. आता ही जी तुम्हाला पहुडलेली मगर दिसेल समोरच आहे ना, हां तेव्हा तिथे पहुडलेली आहे. आपण शांतपणे जाऊ. हे बघा, हे बघा, हल्ली बघा तिथे पाण्यात चालली. ये काय आकार आहे तिचा. इथे मोठ्या आकाराची मगर आहे ती बघा.
साधारणपणे 15 ते 20 फूट हळूच पाण्यात शिरते ती मगर, पूर्ण पाण्यात जाते. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की तुम्हाला मी मगरीचं दाखवणच म्हणून, तर हे मी तुम्हाला दाखवलं. इथे कोकणामध्ये साधारणतः क्रोकोडायलस पॅलेस्ट्रिस नावाची मगर, जी की मगर आता गेली पाण्यात, पण अजूनही तिचा चेहरा तुम्हाला दिसतोय. मी त्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेन. तर हे आपलं नशीब आहे की आपल्याला अशा पद्धतीनं मगरीची इथे तुम्हाला दिसतातच, पूर्ण पाण्यात. माझ्या समोर आहे आता मगर पाण्यात, 15 ते 20 फुटाची आहे. आणि पुढे सुद्धा त्या मगरी, हे बघा इथे ह्या पाण्यात गेली ती. भारतात या मगरी वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूचित 1 मध्ये, म्हणजे वध, पकड, विक्री किंवा त्रास देणं याला तुरुंगवास आणि दंड आहे. आता इथे खोल पाण्यात आहे. आणखीन आपलं नशीब चांगलं असेल तर आणखी काही तुम्हाला मगरी मी तुम्हाला हे बघा, त्या कोपऱ्यामध्ये पण एक मगर दिसते. भारत आणि जगभरामध्ये, भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये मिळून 8700 पेक्षा कमी प्रौढ, हे बघा मगर, वा. दोन मगरी आहेत इथे, 2 दिसल्या तुम्हाला त्या 2 मगरी, आणि अत्यंत शांतपणे या मगरी ओढलेल्या आहेत. त्यांचा जो प्रजननाचा काळ आहे, त्या काळानुसार त्या वर येत असतात, राहत असतात. आतमध्ये कांदळवनात शिरल्या त्या. तुम्हाला म्हणावं की मगरीचं इथं सहज तुम्हाला दर्शन होतं. आता कोकण आणि महाराष्ट्रात एक अधिकृत असा आकडा नाही आहे, पण काही नद्यावरील अभ्यास झाला. उदाहरणार्थ सावित्री नदी, तर 350 किलोमीटरच्या पट्ट्यात मगरींचा रहिवासी थवा, याच्यावरती बरंचसं संशोधन झालं आहे. वरणा आणि कृष्णा इत्यादी घाटमाथ्याच्या नद्यावरती स्वतंत्र अभ्यास केलेला आहे, पण इतका असा अधिकृत असा आकडा नाही आहे. पण वाशिष्ठी नदी, चिपळूणखेड, दाभोळचा भाग, मालदोलीचा इथला हा भाग, या ठिकाणी या मगरी दिसतात. आणि आत्ता जे उत्तमनी सांगितलं त्याप्रमाणे एका तासात 150 वगैरे मगर दिसण्याचं इथे प्रमाण आहे. अर्थात उत्तम, मगरीसाठी नेमका कोणता काळ आहे की ज्या काळात जास्त मगरी दिसतात? काय ते? कोणत्या काळात जास्त मगरी दिसतात? एप्रिल मे मध्ये. एप्रिल मे महिन्यामध्ये त्या जास्त दिसतात. आता पुढे दाभोळपर्यंत साधारणपणे 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही दाभोळला इथून पोहोचू शकता. त्याचबरोबर मुंबई इथून 18, जर तुम्ही नावेने गेलात तर 18 तास, जर वातावरण अनुकूल असेल तर 18 तासाचं ते अंतर आहे. आणि जर वातावरण अनुकूल नसेल तर मग 24-1 तास लागू शकतात. सो ह्या मगरींच्या गावात मालदोलीला आपण आहोत. आत्तापर्यंत 4 मगरी मला दिसले. उत्तम म्हणाला तसं एप्रिल मे मध्ये तर हे प्रमाण, म्हणजे जेव्हा आपल्याकडे सुट्ट्या असतात शाळांना, तेव्हा हे प्रमाण अधिकच वाढलेलं असतं. आणि मगरींचा आकार, त्याची लांबी, रुंदी ही सुद्धा इतर ठिकाणच्या पेक्षा इथे खूप जास्त असते. प्राणी संग्रहालयातल्या मगरी पाहणं आणि समुद्र किंवा नदी किनाऱ्यावरच्या मगरी पाहणं, त्याच्यामध्ये मूलचा जो फरक आहे तो इथे आल्यानंतर लक्षात येतो. तर शांत किनारा, शांत नदी, त्या नदीच्या किनाऱ्यावरती पहुडलेल्या मगरी, हे बघा अजून एक दिसते मला मगर. तेथे पण होते. हा, चिखलावरून खाली आलेला पट्टा आहे बघ. इथे आणखीन एक मगर होती, 5व्या क्रमांकाची मगर. आत्तापर्यंत एवढ्या माझ्या प्रवासात 20-25 मिनिटांमध्ये मला 5 मगर दिसलं. अर्थात ती काय आपल्याला दर्शन देण्यासाठी थांबलेली नाहीये, तिलाही आपल्यासारखी हे समोर बघा. कुठे? गेली गेली पाण्यात वरती पाण्यात होती, वरती आली होती, ती पण गेली आता खाली. समोर आली होती पाण्यावरती. सहजपणे पाण्यात दिसतात मगरी, सहज.